कारभार माझ्या हातात द्या, अजित पवारांची पुणेकरांना साथ. इथली सत्ता बदला. पिंपरी चिंचवड बारामती मी बदलवून दाखवलं, मला संधी द्या, अजित पवारांचं वक्तव्य. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रोड शो. इचलकरंजी महापालिकेमध्ये एकूण 65 जागांपैकी भाजप 56, शिंदेची शिवसेना 7 आणि राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार. सांगली महापालिकेची सत्ता द्या, पैशांची कमतरता पडू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. आपले 78 उमेदवार, काहींना 50 उमेदवार देखील मिळाले नाहीत, घटक पक्षांसह विरोधकांना टोला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्याकडून प्रचाराला सुरुवात. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर. AI जनरेटेड व्हिडिओद्वारे लाडकी बहीण योजना, महिलांसाठी एसटीमध्ये अर्ध तिकीट अशा योजनांचा प्रचार सुरू. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये झाली 20 मिनिटं चर्चा. उद्या जाहीर होणाऱ्या वचननाम्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा. उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या संयुक्त मुलाखतीबाबतही दोघांमध्ये झाला संवाद. सामना वृत्तपत्रासाठी खासदार संजय राऊत घेणार ठाकरे बंधूंची मुलाखत. पुढच्या आठवड्यात 6 जानेवारीला ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत येणार, संजय राऊतांची पोस्ट करत माहिती. संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रचाराला सुरुवात. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीमध्ये प्रचार रॅली. रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती. पुण्यामध्ये अपक्ष उमेदवार नितीन राणावत यांच्या प्रचाराला सुरुवात. औंध बोपोडी प्रभाग क्रमांक 8D मधून नितीन राणावत निवडणूक लढवणार. मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी भाजपानं फोडला प्रचाराचा नारळ. पदाधिकाऱ्यांची बैठक घेत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या केल्या सूचना. सर्व जागा जिंकण्याचा मानस. राज्यामधील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये 66 उमेदवार बिनविरोध. निवडणूक आयोगाकडून प्रक्रियेच्या चौकशीचे आदेश. निवडीमध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त. देशाच्या इतिहासामध्ये इतके उमेदवार बिनविरोध निवडून आले नव्हते. साम दाम दंडभेदाचा वापर करून जबरदस्ती विरोधकांना माघार घ्यायला लावली आहे. उमेदवारांना 5 ते 10 कोटींचं वाटप. निवडणूक आयोग भाजप ताटाखालचं मांजर आहे, संजय राऊत यांची टीका. बिनविरोध का झाले याची चौकशी करायला हवी. विरोधी पक्ष शिल्लक राहिला नाही म्हणून निवडणूक बिनविरोध, रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. आपले टीका करायचं काम अजित पवार करतायत. अजित पवार यांच्या भाजपवरील टीकेला उदय सामंत यांचं समर्थन. अजित पवारांना महायुतीमध्ये घेतल्याचा पश्चाताप होतोय का? पत्रकारांच्या या प्रश्नावर रवींद्र चव्हाण यांचं हो असं उत्तर. कार्यकर्ते मला हे सांगण्याचा प्रयत्न करतायत, रवींद्र चव्हाण यांचं विधान. रवींद्र चव्हाण यांनी खुद के गिरेबान में झाकना चाहिए अशी डायलॉगबाजी करू नये. त्यांनी महायुतीचा धर्म पाळावा. रवींद्र चव्हाण यांच्या अजित पवारांवरील आरोपांवर अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर. दमात घेऊ नका, हलक्यात पण घेऊ नका. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहेत. चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना इशारा. सांगलीमधल्या भाजपा प्रचार शुभारंभ सभेत चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. विरारमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये बवियाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. मनीष राऊत 25 वर्षांपासून पक्षामध्ये कार्यरत. तिकीट नाकारल्यानं नाराज मनीष राऊत यांनी बवियाची सोडली साथ. भाजपचा खरा चेहरा अजित पवारांनी उघडकीस आणला. 70,000 कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या अजित पवारांच्या हातात सत्तेची चावी दिली, नाना पटोलेंचा टोला. अजित पवार भाजप विरोधात भूमिका घेत आहेत. अजित पवारांचा मार्ग बदललेला दिसतोय. अजित पवारांनी भाजपची साथ सोडावी, संजय राऊत यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्यानं अजितदादांनी हा सगळा संपूर्ण पक्ष स्थापन केला आणि सरकार स्थापन केलं. कुणीही बोलताना मर्यादा ओलांडू नये. भाजप नेत्या नवनीत राणा यांचा राष्ट्रवादीवर निशाणा. लोकसभा विधानसभेला आमचा वापर केला गेला, मात्र महापालिका निवडणुकीमध्ये आम्हाला पद्धतशीर दूर करण्यात आलं. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल पाटील यांचा भाजपावर हल्लाबोल. पोरं पळवणारी टोळी सक्रिय. विरोधी पक्षांनी आपले उमेदवार सांभाळावे. बिनविरोध निवडीवरून मनसेचे भाजपावर आरोप. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आपले उमेदवार सांभाळावे, नाहीतर निवडणूक होणार नाही, मनसेची भाजपावर टीका.
धुळ्यामध्ये झालेल्या 2 गटातील वादानंतर माजी आमदार अनिल गोटे यांचा हल्लाबोल, उमेदवारांना विविध आमिष देऊन दबाव टाकून अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव टाकल्याचा अनिल गोटे यांचा आरोप. मुंबईमध्ये वंचितनं काँग्रेसला परत केलेल्या 16 जागांवर काँग्रेस अपक्ष उमेदवारांना देणार पाठिंबा. अपक्ष उमेदवार नसल्यास काँग्रेसकडून महायुतीतील बंडखोर उमेदवारांची चाचपणी सुरू. पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवसेनेशिवाय महापौर होणार नाही. पिंपरी चिंचवडमध्ये युतीचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. विकास कामांच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार. उदय सामंत यांचं उमेदवारांना मार्गदर्शन. उपमुख्यमंत्री अजित पवार 5 जानेवारीला रायगडच्या दौऱ्यावर असणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीमध्ये करणार पक्षप्रवेश. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेला हा धक्का. कोल्हापूरमध्ये अपक्ष महिला उमेदवाराच्या घराबाहेर लिंबू आणि धमकीचं पत्र. पत्राचा मजकूर हिंदी भाषेत. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. मालेगावमध्ये फॉर्म न भरता महिला उमेदवाराचं नामनिर्देशन यादीमध्ये. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच उमेदवाराचं नाव वैध. नामनिर्देशन यादीमध्ये. निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण. निवडणुकांमध्ये चिखलफेक करणं हा काँग्रेसचा एकमेव मुद्दा. चिखलफेक करून सामाजिक वातावरण कसं खराब करता येईल असा काँग्रेसचा प्रयत्न. संभाजीराव निलंगेकर यांचा काँग्रेसवर निशाणा. ठाकरेंना मिळणारा वाढता आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आशिष कुरेशींना आता दारुण पराभव स्पष्टपणे दिसू लागलाय. त्यामुळेच ते सैरभैर होऊन वाटेल ते बरंच सुटलेले आहेत. अखिल चित्रेंची आशिष शेलारांवर टीका. भांडूपमध्ये अनिशा माजगावकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल. मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. अमरावतीमध्ये भाजपच्या 3 उमेदवारांचा युवा स्वाभिमान संघटनेला पाठिंबा असल्याचं पत्र व्हायरल. आमचा कुणालाही पाठिंबा नाही. विरोधकांकडून अपप्रचार. उमेदवारांकडून स्पष्टीकरण. लातूर महापालिकेच्या 18 प्रभागांच्या 70 जागांसाठी 359 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. काही ठिकाणी तिरंगी लढत तर काही ठिकाणी दुरंगी लढत होणार. भाजपातील 16 बंडखोरांची उमेदवारी मात्र कायम.